नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 31 ऑगस्ट 2024 12 राशींचे राशी भविष्य. मेष राशी, इतरांचे लक्ष वेधून घेण्यासाठी तुम्हाला फारसे काही प्रयत्न करावे लागणार नाहीत, कारण आजचा दिवस तुमच्यासाठी भला आहे. आज पूर्ण दिवस तुम्ही रिकामे राहू शकता आणि टीव्हीवर बरेच सिनेमा किंवा प्रोग्राम पाहू शकता. आजच्या दिवशी आपल्या व्यक्तित्वाला निखारण्यात लावू शकता. व्यर्थ वेळ घालवण्यापेक्षा हे उत्तम आहे. शारीरिक व्याधीपासून मुक्तता होण्याची शक्यता आहे. चढ उतारामुळे फायदा होईल. वृषभ राशी, वेळेसोबत चालणे तुमच्यासाठी उत्तम असेल, परंतु सोबतच तुम्हाला हे समजण्याची आवश्यकता आहे की जेव्हा कधी तुमच्या जवळ रिकामा वेळ असेल, आपल्या जवळच्या लोकांसोबत वेळ घालवा. एखाद्या गोड आठवणीमुळे तुमच्यातील क्षुल्लक भांडण मिटून जाईल. त्यामुळे कितीही भांडण झालं तरी जुने सुंदर दिवस आठवायला विसरू नका. आपल्या लोकांची काळजी घेणे चांगली गोष्ट आहे, परंतु त्यांची काळजी घेता आपले आरोग्य खराब करू नका. मौज मजा करण्यासाठी बाहेरगावी जाऊन आनंद लुटाल, मजा कराल. तुमचा कोणी जुना मित्र आज व्यवसायात नफा मिळवण्यासाठी तुम्हाला सल्ला देऊ शकतो. जर तुम्ही हा सल्ला अंमलात आणला तर तुम्हाला धनलाभ नक्कीच होईल. दूरवर राहणाऱ्या नातेवाईकाकडून अनपेक्षितपणे गोड बातमी मिळाल्याने संपूर्ण कुटुंबासाठी आनंदाचा दिवस ठरेल. मिथुन राशी, आज घरातून बाहेर जाताना मोठ्यांचा आशीर्वाद घेऊन निघाल्यामुळे तुम्हाला धनलाभ होऊ शकतो. पत्नीबरोबर एखादी खरेदी करणे आनंददायी ठरेल. एकमेकांना समजून घेणे आणि त्यानुसार वागणे यात वाढ होईल. या राशीतील जातकांना आज रिकाम्या वेळेत अत्याधिक पुस्तकांचे अध्ययन केले पाहिजे. असे केल्याने तुमच्या बऱ्याच समस्या दूर होऊ शकतात. रात्री तुम्ही आज आपल्या जवळच्या लोकांसोबत उशिरापर्यंत बोलू शकता आणि आपल्या जीवनात चालत आलेल्या गोष्टींना सांगू शकता. अपेक्षित मातांनी जमिनीवर चालताना विशेष काळजी घेण्याची गरज आहे. शक्य झाल्यास धूम्रपान करणाऱ्या आपल्या मित्रांसोबत थांबणे टाळा. कर्क राशी, जोडीदाराबरोबर योग्य तो ताळमेळ साधल्यास तुमच्या घरी सुख समृद्धी व शांतता नांदेल. एखाद्या मौल्यवान वस्तूप्रमाणे आपले प्रेम ताजे असू द्या. रिकाम्या वेळेचा पूर्ण आनंद घेण्यासाठी तुम्ही आज कुठे फिरायला जाण्याचा प्लॅन करू शकता. असे करण्याने तुमच्यात सकारात्मक बदल येतील. तुमचा जोडीदार आज तुमच्यासाठी घरात काही सरप्राईज डिश बनवू शकतो, त्यामुळे तुमच्या दिवसाचा थकवा निघून जाईल. सामाजिक आयुष्यापेक्षा आरोग्याला प्राथमिकता द्यावी लागेल. आजचा दिवस जगण्याचा या भावनेने मनोरंजनावर पैसा आणि वेळ खर्च करण्यावर नियंत्रण ठेवा. सिंह राशी, आज तुमची काही वाईट सवय तुमच्या प्रेमीला वाईट वाटू शकते आणि ते तुमच्याशी नाराज होऊ शकतात. दिवसाची सुरुवात जरी थोडी थकणारी राहील, परंतु जसजसे दिवस पुढे जातील तुम्हाला चांगले फळ मिळायला लागतील. दिवसाच्या शेवटी तुम्हाला आपल्यासाठी वेळ मिळू शकेल आणि तुम्ही कुणी जवळच्या सोबत भेट करून या वेळेचा सदुपयोग करू शकता. लोकांपासून दूरी ठेवणे बऱ्याच वेळा गरजेचे असते, परंतु त्या लोकांपासून दूरी बनवू नका जे तुमचे शुभचिंतक आहेत. जुन्या मित्राबरोबरील भेटीगाठी तुमचा उत्साह द्विगुणित करतील. आजच्या दिवशी घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तू खराब होण्याच्या कारणाने धन खर्च होऊ शकते.
धाकटा भाऊ तुमच्याकडे सल्ला मागतील. कन्या राशी, आज तुम्ही आपले धन धार्मिक कार्यात लावू शकता, ज्यामुळे तुम्हाला मानसिक शांतता मिळण्याची पूर्ण शक्यता आहे. कुटुंबाच्या गरजांना प्राथमिकता द्या. त्यांच्याबरोबर आनंदी आणि दुःखी प्रसंगात सामील व्हा. तुम्ही त्यांची काळजी करता हे त्यांना कळू द्या. पर्यटन आणि प्रवास यामुळे तुम्हाला आनंद मिळेल आणि त्यातून खूप काही शिकताही येईल. आजच्या दिवसाची संध्याकाळ ही तुमच्या जोडीदारासमवेत व्यतीत केलेली सर्वोत्तम संध्याकाळ असेल. कुणी जवळच्या आणि जुन्या मित्राला भेटून आज तुम्ही अतीतच्या दिवसात वेळ घालवू शकता. आज तुमचे स्वास्थ्य उत्तम राहण्याची पूर्ण अपेक्षा आहे. तुमच्या उत्तम स्वास्थ्यासोबत आज तुम्ही आपल्या मित्रांसोबत खेळण्याचा प्लॅन बनवू शकता. तूळ राशी, आजच्या दिवशी तुम्हाला खरंच लाभ व्हावा असं वाटत असेल तर इतरांनी दिलेला सल्ला ऐका. तुमच्या जोडीदाराच्या वागणुकीचा तुमच्या व्यावसायिक नात्यावर परिणाम होऊ शकेल. आज तुम्हाला झाडाच्या सावलीमध्ये बसून आराम वाटेल. जीवनाला आज तुम्ही जवळीकतेने जाणून घ्याल. तुमचे अथक प्रयत्न आणि कुटुंबातील सदस्यांचा वेळीच मिळालेला पाठिंबा यामुळे अपेक्षित निकाल तुम्हाला मिळतील. परंतु सातत्याने श्रम करणे चालू ठेवा. जे व्यापारी आपल्या कामाच्या बाबतीत घराच्या बाहेर जात आहेत त्यांनी आपल्या धनाला आज खूप सांभाळा, कारण धन चोरी होण्याची शक्यता आहे. मित्र आणि कुटुंबातील सदस्य आपणास प्रोत्साहन देतील. आज तुम्ही खूप संवेदनशील बनाल. तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवा आणि परिस्थिती अधिक बिघडेल असे कृत्य करणे टाळा. वृश्चिक राशी, आज तुम्ही योजना आखण्याआधी तुमच्या जोडीदाराचे मत घेतले नाही तर तुम्हाला विपरीत प्रतिक्रिया मिळू शकेल. आज तुम्ही घरात राहाल, परंतु घरातील समस्या तुम्हाला चिंतित करू शकतात. सातत्याने सकारात्मक विचार करण्याची प्रवृत्ती फलदायी ठरेल. तुम्हाला यश मिळेल. जीवनाच्या वाईट कामात पैसा तुमच्या कामी येईल. म्हणून आजपासूनच आपल्या पैशाची बचत करण्याचा विचार करा, अथवा तुम्हाला समस्यांचा सामना करावा लागू शकतो. घरगुती कामाचा पसारा, ताण कमी करण्यासाठी आपल्या पत्नीला मदत करा. त्यामुळे सुख तर वाढेलच, पण सहजीवनाची अनुभूती देखील जाणवेल. आज तुमचा जोडीदार तुमच्याकडून काही वेळ मागू शकतो, परंतु तुम्ही त्यांना वेळ देऊ शकत नाही, त्यामुळे ते नाराज होतात. धनुराशी, तुमच्या आयुष्यात सुसंवादाची आवश्यकता आहे. जेव्हा तुमच्याजवळ जास्त रिकामा वेळ असेल तर नकारात्मक विचार तुम्हाला जास्त चिंतित करू शकतात. पुस्तके वाचा, काही मनोरंजक सिनेमा पहा किंवा मित्रांसोबत वेळ व्यतीत करा. देणगी आणि धर्मादाय कामामध्ये स्वतःला गुंतवा. त्यातून तुम्हाला मनशांती लाभेल. शंकास्पद आर्थिक व्यवहारामध्ये गुंतले जाणार नाही याची काळजी घ्या. वयोवृद्धाची तब्येत तुमच्या काळजीचे कारण ठरू शकते. प्रेमात तोंडघशी पडला तरी आनंदी राहा आणि धैर्य बाळगा. रात्रीच्या वेळी आज तुम्ही घरातील लोकांपासून दूर राहून कुठल्या पार्कमध्ये फिरणे पसंत कराल. आरामाअभावी तुम्हाला तुमच्या वैवाहिक आयुष्यात गुदमरल्यासारखे वाटेल. मकर राशी, ज्या लोकांनी कुठे गुंतवणूक केली होती आजच्या दिवशी तुम्हाला आर्थिक हानी होण्याची शक्यता आहे. वादविवाद, दुसऱ्यावर तोंडसुख घेणे आणि इतरांमधील दोष शोधत राहणे टाळा. दिवस उत्तम आहे.
आजच्या दिवशी स्वतःसाठी वेळ काढा आणि आपल्या कमतरता आणि गुण याचे आत्मचिंतन करा. त्यामुळे तुमच्या व्यक्तिमत्वात सकारात्मक परिवर्तन येईल. बसताना कोणतीही दुखापत होणे टाळण्यासाठी काळजी घ्या. खुर्चीत किंवा कोचवर कुठेही व्यवस्थित नीटपणे बसले तर व्यक्तिमत्व खुलून दिसते. त्याचबरोबर महत्त्वाचे म्हणजे योग्य पद्धतीने बसल्यामुळे आरोग्य आणि आत्मविश्वास वाढतो. कुंभ राशी, जर तुम्ही कुणाकडून आपली उधारी मागत असाल आणि तो काही कारणास्तव तुमच्या गोष्टीला टाळत असेल तर तो आज न बोलता तुम्हाला पैसे परत करेल. दिवसाच्या उत्तरार्धासाठी उल्हासित करणाऱ्या आणि मनोरंजनाच्या कार्यक्रमाची व्यवस्था करा. या राशीतील व्यक्ती रिकाम्या वेळेत आज कुठल्याही समस्यांचे समाधान करण्याचा प्रयत्न करू शकतात. आज तुम्हाला स्वतःची कुठली जुनी चूक कळेल आणि तुमचे मन उदास होईल. आयुष्याबद्दल उदार दृष्टिकोन तयार करा. आपल्या परिस्थितीबद्दल, जगण्याबद्दल तक्रारी करून उदास होण्यात काहीही अर्थ नाही. अशा प्रकारचे लाचार, निराश विचार जगण्यातील मजा आणि आयुष्याकडूनच्या आशा अपेक्षा उद्ध्वस्त करून टाकतात. मीन राशी, आपल्या जोडीदाराच्या अनुपस्थितीची उणीव भासण्याची शक्यता आहे. ही अशी वेळ आहे की जेव्हा तुम्ही स्वतःला वेळ देण्याचा प्रयत्न कराल परंतु तुम्हाला स्वतःसाठी वेळ मिळणार नाही. तुमच्या जोडीदारासमवेत व्यतीत केलेल्या जुन्या रोमॅन्टिक दिवसांची आज पुन्हा एकदा उजळणी कराल. जीवनाची चिंता करण्यापेक्षा चिंतन करण्याची आवश्यकता असते. म्हणून विनाकारण चिंता करण्यापेक्षा तुम्ही काही रचनात्मक योजना बनवू शकता. आयुष्याला गृहीत धरून वागू नका. जीवनात योग्य काळजी घेणे हे एक व्रत आहे, हे लक्षात असू द्या. आज तुम्ही जमीन, स्थावर जंगम मालमत्ता किंवा सांस्कृतिक प्रकल्प यासारख्या विषयावर लक्ष केंद्रित करा. जोडीदार आणि मुले खूप प्रेम देतात आणि काळजी सुद्धा घेतात. धन्यवाद.